सोडा सोडा राया हा नाद खुळा. तर ते चित्रपट होते गाढवाचं लग्न, पहिली शेर दुसरी. दूरच्या रानात केळीच्या बनात हळदीवे ऊन गर्द, हळदीवे ऊन गर्द, पिवळ्या 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 पानात. नमस्कार, मी पुयड कामाजी युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेले अनेक वर्ष झालं ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये म्युझिक कंपोजर म्हणून काम केलं आहे, असे आपल्यासोबत आहेत हर्षित अभिराज सर. मी हर्षित अभिराज सरांचं स्वागत करतो. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न आहे की आपल्याला म्युझिक कंपोजर म्हणून कधीपासून आवड निर्माण झालेली आहे? लहानपणी मी काही भजनी मेळ्यामध्ये गायला जायचो. तर ही गोष्ट मी जेव्हा 9वीची परीक्षा दिली होती, तर त्याच्यानंतर एका भजनी मेळ्यामध्ये मी भजन गायक म्हणून गायला गेलो. आता तिथे भजन सादरीकरण झालं सगळं, आणि त्यावेळी एक बुजुर्ग अशी एक व्यक्ती आली आणि ती म्हणाली की आत्ता हे जे तुम्ही भजन सादर केलेलं आहे, तर हे कुणाचं आहे किंवा कुठल्या पिक्चरमधलं आहे, कुणी त्याचं संगीत कुणी केलंय वगैरे त्यांनी विचारलं. तर मी त्यांना असं म्हटलं की हे मी स्वतःच कंपोज केलेलं आहे आणि शब्द पण तोडके मोडके माझेच आहेत. तर ते म्हणाले की हे जर तुमचं स्वतःचं कंपोजिशन असेल तर एक लक्षात घ्या की तुमच्याकडे खूप मोठं भविष्य आहे. आणि असं सांगणारे ते जे ग्रस्त आहेत ती खूप मोठी व्यक्ती होती. ते म्हणजे कवी सुधांशू, ज्यांनी दत्ताची अनेक हिट गाणी दिलेली आहेत. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण म्युझिक कंपोजर म्हणून पहिलं गाणं आपल्याला कोणतं मिळालेलं आहे? एकदा मी पुणे मुंबई प्रवासात होतो. त्यावेळी पुणे मुंबई प्रवासात डेक्कन क्वीन ही जी ट्रेन आहे ही खूप त्या म्हणजे ती सगळ्यांच्यासाठी खूप सोयीची असायची. आणि त्यावेळी मी एक गाणं गुणगुणत बसलो होतो आणि समोर एक व्यक्ती बसली होती. तर ती काय म्हणाली की हे तुमचं जे गाणं आहे हे कुठल्या चित्रपटातलं आहे? तर मी म्हटलं चित्रपट नाही, म्हणतात ते माझं कंपोज केलेलं गाणं आहे. मग ते म्हणजे कंपोज कुठल्या कवीचं आहे, म्हणजे गीत कोण लिहिलं? तर त्यांना मी सांगितलं की मोठे कवी आहेत, मोठे रानकवी आहेत, त्यांचं गाणं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हे जे गाणं आहे हे तुम्ही मला द्याल का? म्हटलं आपण कोण? मग त्यांनी लगेच एक कार्ड दिलं मला आणि गायत्री मंत्राची त्यावेळी कॅसेट दिली. ही 2001 ची गोष्ट आहे. तर त्या कार्डवर लिहिलं होतं सुभाष परदेशी आणि सुमित कॅसेट. आणि ते जे गाणं मी गुणगुणत होतो ते गाणं होतं दूरच्या रानात केळीच्या बनात हळदीवे ऊन गर्द, हळदीवे ऊन गर्द, पिवळ्या 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 पानात. आणि सुमित कॅसेट कंपनी, दूरच्या रानात, कवी नादो मानोर, तिथून माझा प्रवास सुरू झाला. ते माझं पहिलं गाणं. एखाद्या गाण्याची धून तयार करण्यासाठी सर किती वेळ द्यावा लागतोय? तर कसं आहे की एखाद्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्याला एक टाइम स्पॅन देऊ शकतो आपण. पण गाणं ही एक अभिव्यक्ती आहे, ती क्रिएटिव्हिटी आहे. आता एखादं गाणं पटकन तयार होतं आणि एखादं गाणं 3-3, 4-4 दिवस अगदी आपण खूप आटापिटा करतो तरीही ते गाणं कंपोज होत नाही. आता काही काही गोष्टी तर अशा आहेत की त्या पटकन मला सुचल्या, म्हणजे जसं लिंबोणीचं लिंबू ह्या गाण्याचं उदाहरण आहे. ती धून मला अगदी फ्रॅक्शन मध्ये सुचली होती, ते गाणं. आणि नादखुळा हे अगदी पटकन झालेले कंपोजिशन. आणि जर एखादा नवीन म्युझिक कंपोजर जर येत असेल कोणी, तर त्याला आपण काय सांगणार आहे? ज्याला ह्या क्षेत्रात यायचं आहे, म्हणजे खास करून म्युझिक कंपोजर म्हणून किंवा प्लेबॅक सिंगर म्हणून असेल किंवा रायटर म्हणून असेल, म्हणजे आपण थोडक्यात गाणं हे क्षेत्र म्हणून, गाण्यात एक गीत, संगीत आणि गायन हे सगळं असतं. तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा बेसिक ही गोष्ट त्याला म्हणजे आत्मसात करायला हवी की एखादं गाणं, त्याची सिच्युएशन, त्या गाण्याची डिमांड, तो चित्रपट कुठल्या जॉनरचा आहे, हे सगळं समजून घेऊन मग त्यांनी ते गाणं मला असं वाटतं की कंपोज करायला घ्यायला हवं. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी, आत्ताच्या चॅलेंजिंग अशा गोष्टी आहेत की तुमचं कंपोजिशन, त्याच्यानंतर त्याचे अरेंजमेंट हा एक भाग वेगळा आहे, त्याचं प्रोग्रॅमिंग म्हणजे त्याचं प्रोडक्शन, म्युझिक प्रोडक्शन हा एक भाग वेगळा आहे. ह्या तिन्हीचा योग्य तो समन्वय त्याला साधता आला पाहिजे. आणि काही गोष्टी अशा आहेत की आता आपण ज्याला
इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी, ह्याच्या काही प्रोसेस आहेत की ज्याच्यातून तो जो संगीतकार आहे किंवा तो जो लेखक आहे, तो गीतकार आहे, त्याला रॉयल्टी मिळत असते. ही सुद्धा प्रोसेस त्याला माहीत पाहिजे. म्हणजे थोडक्यात क्रिएटिव्हिटीपासून मार्केटिंगपर्यंत हे त्याला सगळं माहीत पाहिजे. तुम्ही एवढे दिवस म्युझिक कंपोजर म्हणून काम केलेलं आहे सर, आणि आताच काही दिवसापूर्वी एक पिक्चर डायरेक्ट केलेला आहे. तर दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त हार्ड काय वाटतं तुम्हाला? म्युझिक कंपोजर म्हणून वाटतं का एखादा पिक्चर डायरेक्शन करणं अवघड वाटतं? नाही, आता असं आहे की ज्यावेळी तुम्ही संगीतकार म्हणून काम करताय, म्हणजे संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक, बघा दोन्हीकडे दिग्दर्शक हा शब्द आहे. बरोबर. तर ज्यावेळी तुम्ही एखादं गाणं कंपोज करता, तर ते गाणं कंपोज केल्यानंतर कंपोज करतानाच तुम्हाला ते गाणं पडद्यावर कसं दिसेल हे म्हणजे ह्याची तुम्हाला एक कल्पना करता आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुमच्याकडे एखादी स्टोरी येते, त्यावेळी ती माझी स्टोरी मला पडद्यावर कशी दिसणार आहे, प्रेक्षकांना फायनल आउटपुटमध्ये कशी दिसणार आहे, हे तुम्हाला त्याचं व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. म्हणजे दोन्हीकडे एक कॉमन गोष्ट आहे की गाणं हे पडद्यावर कसं दिसलं पाहिजे आणि चित्रपट हे पडद्यावर कसा दिसला पाहिजे. गाणं शूट करताना आव्हानात्मक प्रसंग कोणते होता? आता गाणं शूट करताना आता ह्या म्हणजे खास करून जो दुबई सिबलिंग्स आता मी चित्रपट दिग्दर्शित करतोय, तर त्याचा संगीतकार पण मीच होतो आणि दिग्दर्शक पण मीच होतो. आता होतंय कसं की संगीतकार आणि दिग्दर्शक ह्या दोघांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक विषय असतो की त्या दोघांचं एकमत त्याच्यावर होत नाही, तो म्हणजे बजेट. आता इथे कसं होतं, दिग्दर्शकाच्या खुर्चीत पण मीच होतो आणि संगीतकाराच्या खुर्चीत मीच होतो. त्याच्यामुळे एक सोपी गोष्ट अशी होती की त्या गाण्यासाठीचं बजेट मला अलॉट करता आलं. आणि नंतर चित्रीकरण, म्हणजे मगाशीच मी बोललो की एखादं गाणं तुम्ही कंपोज करताना ते पडद्यावर कसं दिसलं पाहिजे ह्याचं व्हिज्युअलायझेशन तुमच्याकडे असतं, तुमच्या डोक्यात ती गोष्ट असते आणि ती मला एक्झिक्यूट करून घ्यायला तेवढा मग प्रॉब्लेम नाही आला पुढे. आणि म्हणजे देवदयेनी सगळे जे टेक्निशियन्स होते ह्या चित्रपटातले सगळ्यांनी मला खूप चांगली साथ दिली आणि त्याच्यामुळं गाण्याचं संगीत आणि त्याचं चित्रीकरण हे दोन्ही छान झालेलं आहे. पार्श्वसंगीत आणि गाण्यातील संगीत यामध्ये काय फरक असतो सर? आता बघा, पार्श्वसंगीत आणि गाण्याचं संगीत फरक असा काहीच नाही, कारण दोन्हीकडे तुमच्याकडे म्हणजे दोन्ही गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे. लोकांचा असा समज आहे आता की पार्श्वसंगीत म्हणजे फक्त इफेक्ट, म्हणजे धड 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 हे सगळं करता आलं पाहिजे म्हणजे ते पार्श्वसंगीत. तर तसं नाही आहे. पार्श्वसंगीतामध्ये सुद्धा जे कॅरेक्टर्स असतात, जी पात्र असतात, त्यांचे थीम असतात. म्हणजे एखादी प्रेयसी आहे, ती पडद्यावर आल्यानंतर तिच्या मागे एक विशिष्ट धून वाजली जाते, त्याला थीम आपण म्हणतो. एखादा विलन आला, त्याच्या मागे एखादी विशिष्ट अशी धून वाजली जाते. तर हे जे थीम आहेत, हे थीम कंपोज केले जातात. पार्श्वसंगीत म्हणजे फक्त इफेक्ट नाही आहे. हां, त्याच्यामुळे पार्श्वसंगीत हे ही चॅलेंजिंग आहे आणि एखाद्या गाण्याला संगीत देणं ते सुद्धा चॅलेंजिंग आहे, तितकंच चॅलेंजिंग आहे. तुम्ही एवढे दिवस म्युझिक कंपोजर म्हणून काम केलेलं आहे सर, आणि आताच काही दिवसापूर्वी एक पिक्चर डायरेक्ट केलेला आहे. तर दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त हार्ड काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला कदाचित खूप लोकांना माहीत नसेल की मी सुमितसाठी, जसं मी लिंबोणीचं लिंबू असेल, त्याच्यानंतर दूरच्या रानात नादखोळा, ही गाणी कंपोज केली ॲज ए कंपोजर म्हणून. पण सुमितकडे मी एक एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट म्हणून मी काम केलेलं आहे, म्हणजे कार्यकारी सल्लागार. तर ते चित्रपट होते गाढवाचं लग्न, पहिली शेर, दुसरी शेर, सव्वा शेर. तर गाढवाच्या लग्नात तर मकरंद अनासपुरे, त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी, अशी मोठी कास्ट होती, संजय खापरे वगैरे. आता ते करताना मला जो एक प्रोसेस असते, म्हणजे चित्रपटाची स्टोरी तयार झाल्यापासून त्याची स्टोरी स्क्रीन प्ले पासून रिलीज पर्यंत तो जो प्रवास होता, त्या प्रवासावर मी काम केलं होतं पूर्ण. त्याच्यामुळे दुबई सिबलिंग्स हा चित्रपट करताना मला तेवढ्या अडचणी नाही आल्यात. फक्त काय झालं की त्यावेळी चित्रपटाची त्यावेळीची जी टेक्नॉलॉजी होती ती वेगळी होती, आत्ताची टेक्नॉलॉजी वेगळी आहे. पण करायचं तर तेच आहे ना आपल्याला. तर त्याच्यामुळे अडचणी शेवटी प्रत्येक गोष्टीत येतात. तुम्ही रोज सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत येऊस्तोपर्यंत तुम्हाला भरपूर अडचणी येतात. ट्रॅफिक असतं, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, वेदर. चित्रपटाचे तसंच आहे. पण तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की मला पडद्यावर हा चित्रपट माझा अशा पद्धतीने मला आणायचा आहे. तर ते माझं कन्सेप्ट, माझी क्लिअर होती कन्सेप्ट, त्याच्यामुळे इतरांना त्रास नाही झाला कोणालाच. आतापर्यंत सगळ्यात लोकप्रिय गाणी अशी कोणती आहेत?
आणि त्याची एक एक झलक होऊन जाऊ द्या सर. आता माझी गाणी तशी खूप आहेत. म्हणजे आता मग तसं पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला सेपरेट एक प्रोग्राम करावा लागेल. अच्छा. हां, पण मी गाण्याची झलक म्हणजे आता सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे मी मगाशी त्याची झलक ऐकवली तुम्हाला दूरचरण. मग त्याच्यानंतर दुसरं गाणं लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं, हे भरलं 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 हा लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं, वाऱ्यावर मन बिंदी आभाळ पेटल, बिंदी आभाळ पेटल, हे 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 लिंबोणीचं लिंबू टच देठात भरलं. एकदम कडक. त्याच्यानंतर शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला असा हा भिडला, डावा डोळा लवू लागला, लवू लागला, लवू लागला, नाद खुळा नाद खुळा नाद खुळा नाद खुळा नाद 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 सोडा राया, सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. आणखी एक ते गाणं, हे तुझ्या फिरतीचं सपान पडतंय रात्रंदिसात, जीव झाला या येडाने खुळा तुझ्याच रंगात, तुझ्याच घरात तुझ्याच दारात काळीज घुटमळते. आणि अशी गाणी आहेत. संगतीन तुझ्या ऊन हे चांदण, दोस्तीच तुझ्या यावरी गोंधण. आणि आताच सुपरहिट झालेलं रोंदळ मधलं गोंधळ बाबा. हा बबन मधलं गाणं, हम्म. टक्क लावूनी बघतो या आईना, औंदा निराळा आलाया, श्रावण महिना, श्रावण महिना, ढगानं आभाळ दाटलं या ग, उरात वादळ पेटलं या ग, डोळ्यानं मनाला मनानं डोळ्याला गाठलं या ग, गाठलं या ग, थेंब थेंब ऋणू झुणू वाजते, वाऱ्याच्या पायात चाळ ग, ढगानं आभाळ दाटलं या ग, उरात वादळ पेटलं या ग.